आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर हा आहे सकाळचा टाईम. सकाळी सकाळी खूप छान असं मस्त वातावरण झालं होतं आणि रोज सकाळी लवकर उठलेच पाहिजे. कारण कसं सकाळी लवकर उठल्याचे खूप काही फायदे असतात. मेंदूला आणि शरीराला खूप लाभदायक ठरतात. सकाळी लवकर उठले हा मोठा टास्क असतो. पण तुम्हाला माहीत आहे, हा पहाटे लवकर उठण्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे नक्की फायदे काय, तर आता मी तुम्हाला आज सांगणार आहे. आजकालच्या धावपळीच्या जगात रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठणारी माणसंही अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतकी सापडतील. अनेक जण रात्री उशिरा झोपतात आणि ऑफिसला जायची काही वेळ आधी उठून घाईगडबडीत आवरून निघतात. मात्र ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि यावेळी उठण्याचे शरीराला काय फायदे होतात, याबाबत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर शेतकरी जीवन म्हटल्यावर उठावं तर लागतंच. पहाटे अथवा सकाळी लवकर उठणे ही आजकालच्या सर्वांनाच कठीण प्रक्रिया वाटू लागली आहे. तासनतास टी व्ही पाहणं अथवा मोबाईल पाहताच जागल्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवयच अनेकांना राहिलेली नाही आहे. पण ज्या व्यक्ती रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठतात आणि आपली दिनचर्या व्यवस्थित आखतात, त्यांना खरंच दीर्घ आयुष्य लाभते आणि आरोग्यही त्यांचे व्यवस्थित राहते. तर आता आपण जाणून घेऊया सकाळी लवकर का उठावे ते. पहाटे साधारणतः 3:30 ते 6 वाजण्याच्या दरम्यान उठलेच पाहिजे. आता 3:30ला तर नाही उठू शकत, पण 6:30पर्यंत उठलंच पाहिजे. आयुष्यात स्थिरता आणि सहजता आणण्यासाठी लवकर उठून काम करण्याचा फायदा असतो. तुमचे शरीर आणि मन स्थिर राहण्यास ही मदत होते. पहाटे लवकर उठल्यास आपल्याला दीर्घ आयुष्यही लाभते. तर सकाळी लवकर उठून कामं आवरून तुम्ही योग, व्यायाम अथवा ध्यान केल्यामुळे ताण कमी होतो आणि तुम्ही अधिक चांगले आयुष्य जगू शकतात. सकाळी सूर्योदयाच्या वेळी सकारात्मक ऊर्जा ही शरीरात प्रवेश करत असते आणि तुमचे मन आणि मेंदू शांत राहण्यासाठी आणि संतुलन राहण्यासाठी याचा फायदा खरंच होतो. मनावरील तणाव कमी करण्याची मदत देखील तुम्हाला सकाळी लवकर उठल्यामुळे मिळते आणि स्वतःसाठी खरं म्हणजे वेळ काढता येतो. उशिरा उठल्याने कोणतीच कामे नीट होत नाहीत. झोप हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. त्यातल्या त्यात झोप जर पहाटे असेल तर ती प्रत्येकालाच हवी असते. सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. या दिवसात रात्र कशी संपते तेही कळत नाही. पहाटेची झोप कधी संपूच नये असे वाटते. परंतु आपली दिनचर्या चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला पहाटे लवकर उठून व्यायाम, योग, प्राणायाम करणे गरजेचं आहे. तुमची सकाळची सुरुवात कशी होते यावर तुमचे दिवसाचे गणित अवलंबून असते. त्यामुळे सदृढ आरोग्य हवे असेल तर तुम्हाला पहाटे लवकर उठावेच लागेल. पहाटेच्या झोपेवर कसं नियंत्रण मिळवायचं, कसा विजय मिळवायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहाटे लवकर उठण्याच्या वाता करून रात्री झोपी जाणाऱ्या भल्याभल्यांना बऱ्याच प्रयत्नानंतरही सकाळी लवकर उठता येत नाही. परंतु आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला अशा काही सोप्या पद्धती सांगणार आहेत ज्याच्या साहाय्याने तुम्हाला सकाळी उठण्यास त्रास होणार नाही. वास्तविक सकाळी उठण्याचे बरेच फायदे आहेत. सकाळी आपल्याला मेंदू अधिक ताजा असतो. विद्यार्थ्यांसाठी सकाळचा वेळ अभ्यासासाठी खूप फायदेशीर असतो. कोणतीही गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी सकाळची वेळ उत्तम असते. सकाळी आपल्या कोणताही विषय समजणे सोपे होते आणि आपण जे वाचले आहे ते बऱ्याच काळासाठी लक्षात राहते. सकाळची वेळ विद्यार्थ्यांसाठी सर्वात चांगली आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना लवकर कसे उठता येईल यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. लोक कदाचित यात यशस्वी होतात किंवा अयशस्वी होतात. तर सकाळी लवकर उठण्याबाबत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सुरुवातीला पहाटे उठण्याच्या वेळा एकदम फिक्स करू नका. हळूहळू दररोज सवय लावायची. तुम्ही आज ठरवलेले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठायला लागले तर तुमचे शरीर तुम्हाला साथ देणार नाही. यासाठी दररोज किमान आठवड्यातून 15-15 मिनिटे आधी उठण्याची सवय लावायची. त्यामुळे तुम्हाला एक चांगली सवय लागते. कदाचित तुमची सवय ही बदलू शकते. असं केल्याने तुम्ही आळशी होण्यापासून दूर राहाल. आणि सकाळी लवकर उठण्यासाठी सर्वप्रथम वेळेचे नियोजन करणे गरजेचे असते. कारण वेळेचे नियोजन केल्यामुळे तुम्ही कदापिही लवकर उठू शकत नाही केल्याशिवाय आणि प्रत्येकाने आपल्या दैनंदिन वेळ ही ठरवली पाहिजे. वेळेचं नियोजन करून त्यानुसार वागणे यशस्वी जीवनाचं पहिलं सूत्र आहे. दिलेली वेळ तुमच्या जीवनात कधीच परत येत नाही. त्यामुळे आयुष्यात प्रत्येक क्षण विचारपूर्वक जगा. आपल्या उद्याचा दिवस चांगला करण्यासाठी तुम्हाला आजचा दिवस चांगला करावा लागेल. अर्थात तुमच्या झोपेच्या वेळे ठरवलेल्या असाव्यात.
आजच्या सोशल मीडियाच्या काळात बऱ्याच जणांना रात्री नेट सर्फिंग केल्याशिवाय झोपेच येत नाही आणि त्यामुळे अनेक जण रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर असतात. परिणामी त्याचा दुसरा दिवस खराब होतो. पहाटे लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणे गरजेचे आहे. काही झाले तरी प्रत्येक 6 ते 8 तासाची झोप घेणे गरजेचेच आहे. ज्या दिवशी रात्री तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटत असेल त्या दिवशी नियमित झोपण्यापेक्षा 1 तास आधी झोपा. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी अधिक ताजेतवाने वाटेल. तर मी आज तुम्हाला असं थोडक्यात काही झोपेविषयी सांगितलेलं आहे. तर आता आपण मेन मुद्द्यावर येऊ. आणि आता आपलं इथं पिंगू गाय वगैरे धुवून झालं होतं, तर आता त्याला आहे ना त्याची भूक मोठी होत चाललेली आहे. त्यामुळे त्याला आता जास्त दूध प्यायला लागतं आणि आत्ता ते इतकं उन्हाळ झालं आहे ना, इतकं पळतं, त्याला खूप पळायला लागतं आता. आणि कमीत कमी त्याला आम्ही आपलं जे बछडं आहे त्याला अर्धा तास तरी आम्ही खेळून देतो. आणि आत्ता सकाळी सकाळी हे बघा काय मस्ती चालली त्याची. आणि त्याच्यासाठी ना आज थंडी होती ना मळ्यात, त्यामुळं शेकोटी केली होती. आणि कुठं माझा शब्द जर चुकत असेल तर नक्की सांगा, कारण घाईगडबडीत शब्द मागं पुढं होऊ शकतात. आणि हे बघा आपलं बछडं कसं उड्या मारतंय मस्तपैकी. तर आता तो माझ्या अंदाजे 9 ते 10 दिवसाचा झाला असेल बहुतेक. आणि ते मस्तपैकी जे धूर निघत होतं ना, आपण ज्याचा शेक केला होता ते त्याचा जवळ जात होता आणि पाठीमागं येत होतं. तर त्याला मोकळं सोडल्यामुळे खूप मजा वाटत होती. आणि आम्ही त्याला भरपूर वेळ मस्त खेळून दिलं. आणि सकाळचं वातावरण होतं मस्त फ्रेश वाटत होतं. तर तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आवडतात की नाही. तर आता ते पळत होतं आणि त्याच्या आईचं सारखं लक्ष त्याच्याकडं होतं की माझं बछडं कुठं जातंय काय. ती सारखी अशी उंबरत होती त्याच्यासाठी. आणि हे बघा त्याची आईश बघा तुम्ही, त्याला बसण्यासाठी सुद्धा आम्ही पोतं टाकलेलं आहे. आमच्या आहोंचा खूप जीव आहे त्याच्यामध्ये. तर त्यांनी त्याला बसण्यासाठी ना एक मस्तपैकी पोतं केलं. आता ते ओलं करणारच आहे, पण त्यांनी त्यासाठी केलेलं होतं. आणि त्याचं सगळं आवरून आम्ही घरी निघालो होतो. तर मस्त सूर्य बघा तुम्ही किती किरणं वर आले होते. आम्ही सकाळी अंधारात निघालो होतो आणि सगळं आवरता करता एवढा टाईम झाला होता. तर माझा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला तर नक्की सांगा. आणि कुठं चुकलं असेल तर कमेंट करून सांगा की तू इथं चुकते, हक्काने सांगा. मी त्यात सुधारणा करेल. माझी शब्दशैली थोडी इकडं तिकडं होत असेल तर माझा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ जय शिवराई.